Hello everyone, welcome to Bullet Lecture Series, and today's topic is electromagnetic induction. We will try to cover this topic as soon as possible. We will cover all the concepts, all the formulae that are present in this lesson. So let's start with the discussion. So in electromagnetic induction, the first and the foremost thing that you must know कि what is the meaning of the word electromagnetic induction. What is electromagnetic induction? तर electromagnetic induction basically magnetic effects of electric current चा रिव्हर्स इफेक्ट आहे. रिव्हर्स इफेक्ट म्हणजे काय की जर आपण करंट पास केले वायरमधनं, तर वायरमधनं करंट पास केल्यावरती वी गेट मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इनपुट काय देतो आपण, इनपुट करंट दिला तर आउटपुट काय मिळालं, आउटपुट मिळालं मॅग्नेटिक फील्ड, आउटपुट. बरोबर. तर ह्याचा रिव्हर्स इफेक्ट काय असेल की जर मी एक कंडक्टर घेतला आणि त्याला इनपुट म्हणून मॅग्नेटिक फील्ड दिली, इनपुट जर मी मॅग्नेटिक फील्ड दिली आणि जर मला ह्याच्यातनं करंट मिळत असेल तर हा झाला रिव्हर्स इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा बेसिक आयडिया आला आहे तुम्हाला समजलं पाहिजे की ॲक्च्युली हे वर्क कसं करतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स हा काय असतो ते समजलं पाहिजे. तर कोणताही मॅग्नेट जर तुम्ही घेतला, नॉर्मली मॅग्नेटिक फील्ड आपण घेतली, तर मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करण्यासाठी सर्टन लाईन्स दाखवतो, लाईन्स. ओके. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा काहीतरी शेपचे असतात. ओके. रँडमली ड्रॉ करतोय मी जस्ट. ओके. दिज आर द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ते एकमेकांबरोबर मीट इंटरसेक्ट करत नाहीत, बट जस्ट इथे रफली फिगर ड्रॉ केली आणि या लाईन्सला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स. हा मॅग्नेटिक फ्लक्स कॅल्क्युलेट कसा करायचा असतो, तर त्याचा फॉर्म्युला असतो B⁻.ds बार. आणि जर आपण याचा प्रॉपर फॉर्म्युला वापरला जो आपल्या कामाचा आहे तो आहे NBA, नंबर ऑफ टर्न्स, मॅग्नेटिक फील्ड, एरिया आणि त्यांच्यातला कॉस ऑफ अँगल. डॉट प्रॉडक्टमुळे कॉस आला आहे, तुम्हाला रिअलाइज झाला असेल. ओके. कशातला अँगल आहे हा अँगल आहे मॅग्नेटिक फील्डमधला आणि एरिया वेक्टरमधला. एरिया वेक्टर काय असतो, तर एरिया वेक्टर हा एरियाला परपेंडिक्युलर जो वेक्टर असतो त्याला एरिया वेक्टर म्हणतो आपण. नॉर्मल टू दी एरिया म्हणजे हा एरिया आहे, तर हा झाला एरियाची डिरेक्शनवाला वेक्टर. सो त्यांच्यातला अँगल असतो थीटा. ह्या फॉर्म्युलाने आपण मॅग्नेटिक फ्लक्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता याच्यावरती बेस्ड आहेत लॉज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये लॉज काय आहेत की कधी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला एक्सपिरियन्स करता येईल. तर फर्स्ट लॉ सांगतो की ज्या वेळेस वेन एव्हर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, वेन एव्हर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फाय चेंजेस, ज्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो एखाद्या कॉईलमध्ये, EMF जनरेट होतो किंवा EMF इंड्यूस होतो. आपण त्याला इंड्यूस होतो म्हणतो. सो पहिला लॉ सांगतो की EMF कधी इंड्यूस होतो. दुसरा लॉ सांगतो किती होतो. तर किती होतो, तर जेवढा फास्ट तुम्ही फ्लक्स चेंज कराल तेवढा जास्त EMF इंड्यूस होईल. मी जेवढा फास्ट त्या लाईन्स चेंज करेन तेवढा जास्त फ्लक्स चेंज झाला, तेवढा जास्त EMF इंड्यूस होईल. फॉर्च्युनेटली याचा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी 1 आहे. प्रत्येक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला एक कॉन्स्टंट असतो, तो 1 आहे या पर्टिक्युलर इक्वेशनसाठी. आणि तिसरा आहे लेन्झ लॉ. लेन्झ लॉ आपल्याला सांगतो की EMF तर डेव्हलप झाला आहे, आता कोणत्या डिरेक्शनमध्ये झाला आहे, म्हणजे करंट क्लॉकवाईज फ्लो होणार आहे की अँटी क्लॉकवाईज फ्लो होणार आहे. आणि लेन्झ लॉ आपल्याला सांगतो की EMF तशा डिरेक्शनमध्ये फ्लो होईल, म्हणजे करंट त्या डिरेक्शनमध्ये फ्लो होईल की तो फर्दर चेंज इन फ्लक्स होऊ देणार नाही. जसं की समजा मी हे कॉईल घेतली आणि मी वरतून नॉर्थ पोल एखाद्या मॅग्नेटचा जोरात खाली आणायचा प्रयत्न करतोय, तर या कॉईलमध्ये फ्लक्स चेंज होईल, कारण की आधी एक पण लाईन जात नव्हती या मॅग्नेटची, मॅग्नेट खूप वर होता. आता जसं मी जवळजवळ आणीन त्याच्यात लाईन्स पास होणं चालू होईल, म्हणजे फ्लक्स चेंज होईल कॉईलमधला, आणि कॉईलमधला फ्लक्स चेंज झाल्यामुळे कॉईलमध्ये EMF जनरेट होईल, म्हणजे करंट फ्लो होईल. आता करंट असा फ्लो होईल की तो आपल्याला नॉर्थ पोल जवळ आणतो ना आपण, तर तो म्हणेल नको तू लांब जा, तो रिपेल करेल त्याला. म्हणजे वरचा फेस काय बिहेव करेल, वरचा फेस हा नॉर्थ पोल बिहेव करेल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होईल आणि वरती तो त्याला नॉर्थला पुश करेल. दिस इज वॉट लेन्झ लॉ मीन्स. सो लेन्झ लॉ खूप इम्पॉर्टंट आहे, तो आपल्याला डिरेक्शन देतो. आणि लेन्झ लॉ प्रमाणे द फॉर्म्युला इज रिटन ॲज -dφ/dt. ओके. ह्याचं थेरॉटिकल प्रूफ आता काही गरज नाही CETला. वन्स वी आर डन विथ दिस, आता नेक्स्ट पॉईंट आहे एडी करंट. एडी करंट्स काय असतात, तर नॉर्मली आपण जे शिकलो आहे की जर एक कॉईल असेल आणि मी त्याच्याजवळ मॅग्नेट घेऊन आलो असं, तर कॉईलमध्ये करंट फ्लो होतो. आता ऑप्शनच नसतो इलेक्ट्रॉन्सला कॉईलमधल्या की त्यांना त्या गायडेड पाथवरनंच जावं लागतं, कारण की मध्ये तर हवेतनं थोडी उडी मारणार येतो, हा इलेक्ट्रॉन उडी मारून इकडे आला असं तर नाही होणार, त्याला या पाथवरनं जावं लागेल, ट्रॅव्हल करावं लागेल या पाथवरनं, कारण की तोच मेटलचा पाथ आहे. सो करंट कॉन्स्टिट्यूट करतो. बट एडी करंट काय असतो, एडीज म्हणजे काय असतो की जर आपण एक अख्खा मेटल ब्लॉक आपण मॅग्नेटिक फील्ड, चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये सब्जेक्ट केला, ठेवला, तर त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काही असं रिस्ट्रिक्शन नाही आहे की त्यांना त्या पाथवरून जायचं आहे, मेटल वायरवरून. ते तर कुठूनही गोल फिरू शकतात. सो ते काय करतात, इलेक्ट्रॉन जागेवरती गोल फिरायला लागतात, जसं की पाण्यामध्ये जे एडीज बनतात, व्हरपूल्स बनतात, तशाप्रमाणे. देअरफॉर द नेम इज एडी करंट. आणि ह्याचे 4 ॲप्लिकेशन्स आहेत ज्याचे तुम्हाला नावं माहिती पाहिजे. डेडबिट गॅल्व्हॅनोमीटर, इलेक्ट्रिक ब्रेक्स, इंडक्शन फर्नेस, स्पीडोमीटर. प्रश्न विचारू शकतात या ॲप्लिकेशनवरती पण. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ इंडक्शन, सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे आत्ता आपण बघितलं आहे मॅग्नेट, जर काही आपण कॉईलला असोसिएटेड एक मॅग्नेट घेऊन आलो, मी कॉईल आहे, एक मॅग्नेट आणला, तर त्याच्याला असोसिएटेड ती जी काही फील्ड आहे ती चेंज होणार आहे, त्यामुळे करंट सेटअप होणार आहे. तर आता सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय बघा. जर ही एक कॉईल आहे आणि त्या कॉईलमधनं मी काहीतरी सर्टन कॉन्स्टंट करंट फ्लो करतोय, कॉन्स्टंटली काय कॉन्स्टंट करंट फ्लो होतोय, त्याच्यामुळे जी कॉन्स्टंट फील्ड सेट झाली आहे, काहीतरी कॉन्स्टंट फील्ड सेट झाली त्याची,
आता जर मी ह्यातलाच करंट चेंज करायचा प्रयत्न केला, मी करंट वाढवायचा प्रयत्न केला किंवा कमी करायचा प्रयत्न केला, तर ह्या कॉईलला असोसिएटेड जेवढा फ्लक्स आहे दॅट फ्लक्स इज गोइंग टू चेंज, आणि त्या चेंज इन फ्लक्समुळे या कॉईलमध्ये EMF डेव्हलप होईल आणि तो EMF आपल्या करंटच्या चेंजला अपोज करेल. ह्या फिनॉमिनाला म्हणतात सेल्फ इंडक्शन. स्वतःच्या कॉईलमधला करंट चेंज झाल्यामुळे त्याच कॉईलमध्ये EMF सेटअप होतो, दॅट इज कॉल्ड एज सेल्फ इंडक्शन. आणि म्युच्युअल म्हणजे काय, तर या कॉईलमध्ये काही ते करंट फ्लो होत होता, त्याच्यामुळे त्याची मॅग्नेटिक फील्ड होती. ती मॅग्नेटिक फील्ड ह्याच कॉईलमध्ये नाही तर शेजारच्या कॉईलमध्ये पण गेलेली, शेजारच्या कॉईलमध्ये पण असोसिएट झालेली. जर मी या कॉईलमधला करंट चेंज केला तर या कॉईलमध्ये तर फ्लक्स चेंज होणारच आहे, त्यामुळे ह्याच कॉईलमध्ये EMF डेव्हलप होणारच आहे, ज्याला आपण सेल्फ इंडक्शन नाव दिलं आहे. बट इव्हन शेजारच्या कॉईलमध्ये पण होणार, त्याला आपण म्युच्युअल इंडक्शन म्हणतो. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे नेबरिंग कॉईलमध्ये जर काही आपल्या कॉईलमुळे शेजारच्या कॉईलमध्ये जर काही मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली तर दॅट इज कॉल्ड एज म्युच्युअल इंडक्शन. दोन्हीचे फॉर्म्युले सिमिलर आहेत दिसायला. E = LdI/dt हा सेल्फ इंडक्शन आहे, हा करंट स्वतःच्या कॉईलमधला आहे. ओके, प्रायमरी कॉईल म्हणतो त्याला आपण. आणि E = MdI/dt हा आहे शेजारच्या कॉईलचा. तर आपण सेकंडरी कॉईलमध्ये ह्याला सेकंडरी म्हणतो, तर सेकंडरीमधला किती EMF डेव्हलप झाला आहे हा प्रायमरी कॉईलमध्ये किती करंट चेंज झाला हे सांगणार आहे आपल्याला. सो फॉर्म्युले असे आहेत. दोघांमध्ये L आणि M हे कोइफिशियंट्स आहेत, ज्यांचे युनिट्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. एक युनिट आहे, दोघांचे युनिट सेम आहेत. एक युनिट आहे वोल्ट. कसं काय वोल्ट, EMF खालचा सेकंड वरती जाईल आणि वरचा करंट खाली आला की एम्पियर. वोल्ट सेकंड पर एम्पियर पहिलं युनिट. दुसरं युनिट वोल्ट पर एम्पियर ओहम असतो, सो ओहम सेकंड. तिसरं युनिट एक आहे फॉर्म्युला L इज प्रपोर्शनल टू I आणि फ्लक्स इज प्रपोर्शनल टू I आणि फ्लक्स इज इक्वल टू LI. सो ह्याच्यावरून तिसरं युनिट बनतं वेपर पर एम्पियर, तिसरं युनिट. आणि सगळ्यात फेमस युनिट आहे हेनरी. हेनरी इज द फेमस युनिट. याचा तुम्हाला कधी कधी डायमेन्शन विचारू शकतात की Lचं डायमेन्शन काय, तुम्हाला ऑन द स्पॉट बनवता आलं पाहिजे. कसं बनवायचं सांगतो मी, हा फॉर्म्युला वापरून. वोल्टेज इज वर्क डन पर युनिट चार्ज, वर्क डन L2 m1t-2 अपॉन चार्ज इज I1 t1. हा झाला वर्क डन पर युनिट चार्ज. वोल्टेज इंटू वरती आहे सेकंड, सेकंड म्हणजे टाइम 1 असतो आणि खाली आहे एम्पियर, एम्पियर म्हणजे I1 असतो. सो टाइम 1 गेला, उत्तर आलं L2 m1t-2, खालचा I1 I2 झाला जो वर गेला तर I-2 होईल. सो दीज आर द डायमेन्शन. ऑन द स्पॉट बनवले आहेत मी, तसंच तुम्हाला बनवता आले पाहिजे. हे इंडक्शन झालं की ट्रान्सफॉर्मरचा कॉन्सेप्ट येतो. ट्रान्सफॉर्मर म्युच्युअल इंडक्टन्सच्या कॉन्सेप्टवरच बेस्ड असतो की जर मी प्रायमरीमध्ये समजा काहीतरी सर्टन EMF दिला जो फ्लक्च्युएटिंग आहे, तर करंट फ्लक्च्युएट होणार आहे. करंट फ्लक्च्युएट झाल्यामुळे नेबरिंग कॉईलमध्ये EMF डेव्हलप होणार आहे, तो आपण सेकंडरी म्हणतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की सेकंडरीच्या कॉईलच्या बाहेर जो आपण रेझिस्टन्स लावतो त्याला लोड म्हणतात, लक्षात ठेवा लोड. आणि इथे महत्त्वाच्या टर्म्स आहेत NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी, NS नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी. प्रायमरीचा EMF, सेकंडरीचा EMF, प्रायमरीचा करंट, सेकंडरीचा करंट, सेकंडरीचा करंट. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यांच्यातलं रिलेशन माहिती पाहिजे. तर रिलेशन काय सांगतो मी तुम्हाला, आयडियल केस सांगतो, काय आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी, कारण की आपल्याला नॉर्मली आयडियलचाच विचार देईल. आणि तो रेशो असा आहे NS/NP, याला टर्न रेशो म्हणतात, इज ES/EP. मात्र करंटमध्ये तो IP/IS असा होतो. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, कोणताही ट्रान्सफॉर्मरचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. जर लक खराब असेल, एफिशियन्सी घुसवलीमध्ये, तर आत्ता सध्या आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर घेतोय. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे पॉवर इनपुट इज इक्वल टू पॉवर आउटपुट. इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर, त्यामुळे ES/IS आउटपुट पॉवर इज इक्वल टू EP/IP इनपुट पॉवर. तुम्ही म्हणाल सर पॉवरचा फॉर्म्युला हा कसा काय आला, अरे 11वीत 10वीत झालाय. पॉवर इज इक्वल टू I²R VI, तर तो VI वापरलाय मी, EMF इंटू करंटवाला. तर सेकंडरीला ES घ्यावा लागेल, प्रायमरीला EP/IP घ्यावा लागेल. सो पॉवर इक्वल असतो आयडियल ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. बट प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही घेतला तर प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये एफिशियन्सीचा कॉन्सेप्ट येईल आणि एफिशियन्सी असते आउटपुट पॉवर ES/IS डिवायडेड बाय इनपुट पॉवर EP/IP. सो हा रेशो घेऊन तुम्हाला एफिशियन्सी वापरून नंतर तुम्हाला हा फॉर्म्युला टाकावा लागेल नंतर जाऊन. हे तर व्हॅलिड राहतंच, काय आयडियल नसेल तरी हे तर व्हॅलिड आहेच. ओके, हा बॉक्स व्हॅलिड आहे. हा फक्त IP/IS कधी होतो, जर तो आयडियल असेल तर. आयडियलसाठी मी लिहिलेला आधी तो, नॉन आयडियल असेल तर तो तुम्हाला हा रेशो घेऊन पुट करावा लागणार आहे. ट्रान्सफॉर्मर नंतर डिस्प्लेसमेंट करंटचा कॉन्सेप्ट आहे. तर आपण शिकलोय मॅग्नेटिक इफेक्ट्समध्ये की कोणताही लूप घेतला आपण तर त्याच्या क्रॉसची मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेशनमध्ये त्यातनं पास होणारा करंट जो असतो, कंडक्शन करंट म्हणतो आपण त्याला, काय कंडक्शन करंट, जो कंडक्शनमुळे डेव्हलप झालेला असतो, ती रिस्पॉन्सिबल असते की मी कंडक्शन करंट पास केला तर त्याच्या सराउंडिंग मीडियममध्ये मॅग्नेटिक फील्ड बनणार आहे. बट नंतर मॅक्सवेलने असंच बघितलं, हे तर एम्पियरचा लॉ होता, मॅक्सवेलने त्याच्यात करेक्शन काय काढलं की नुसता करंट हा एकटा रिस्पॉन्सिबल नसतो मॅग्नेटिक फील्ड बनवायला. कधी कधी चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड ही पण मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस करू शकते, चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड. त्यामुळे मॅक्सवेल बोलला की नाही, नुसता कंडक्शन करंट एकटा नसला पाहिजे, एक अजून करंट असला पाहिजे जो मॅग्नेटिक फील्ड बनवू शकतो, त्याला त्यांनी डिस्प्लेसमेंट करंट नाव दिलं. सो मॅक्सवेल
मॅक्सवेल एम्पियर लॉ म्हणतात त्याला, तो काय बनेल मॅक्सवेल एम्पियर लॉ, की लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट डी एल बार इज नॉट म्यू नॉट टाइम्स नुसता आय म्हणजे जो कंडक्शन करंट होता, इट शुड बी प्लस म्यू नॉट टाइम्स डिस्प्लेसमेंट करंट. म्यू नॉट टाइम्स कुठला करंट, डिस्प्लेसमेंट करंट, आणि त्या डिस्प्लेसमेंट करंटची व्हॅल्यू एवढी असते. ओके, काय येईल बघा, नीट लिहितो मी, म्यू नॉट कंडक्शन करंट प्लस डिस्प्लेसमेंट करंट. हा डिस्प्लेसमेंट करंट कशामुळे आहे, आपण 12वीपर्यंत तर ह्या गोष्टी बघतच नाही, साधी वायर असते कंडक्ट करत असते, आपण कुठल्या चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलंच नव्हतं त्याला कधी. बट जर चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल तिथं करंट नसेल, डिस्प्लेसमेंट करंट असेल, आणि तो डिस्प्लेसमेंट करंट कसा कॅल्क्युलेट करायचा, एप्सिलॉन नॉट डी फाय बाय डी टी. हा फ्लक्स इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येईल, डोंट वरी, न्यूमेरिकल नाही, थिअरॉटिकल येईल. जनरेशन ऑफ एसी, एसी कसं बनवतात, तर कॉईल घेतात, मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्ममध्ये त्याला गोल 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 फिरवतात, ते फिरवल्यामुळे EMF जनरेट होतो, ई नॉट साइन ओमेगा टी. हा कसा असतो, ऑल्टरनेटिंग असतो, त्यामुळे त्याचा तुम्हाला ग्राफ पण माहीत असेल, सगळं माहिती आहे तुम्हाला, राईट. त्याच्यामध्ये ई नॉट ही पीक व्हॅल्यू असते, त्या पीक व्हॅल्यूचा जर काही मी √2 डिवाइड केलं तर त्या व्हॅल्यूला आपण म्हणतो RMS व्हॅल्यू किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू. काय म्हणतात त्याला, इफेक्टिव्ह व्हॅल्यू, ERMS, इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणतात. का म्हणतात इफेक्टिव्ह व्हॅल्यू, कारण की जर ही ई नॉट रिलायबल नाही आहे रे, ती ई नॉट खूप कमी वेळासाठी तेवढा वर जातो आणि तेवढा खाली जातो, बाकी ॲव्हरेजली तो कुठे असतो, तो RMSच्या जवळ ॲव्हरेजली असतो, ॲव्हरेजली इफेक्टिव्हली तो RMS व्हॅल्यू जवळ असतो, तर त्याला RMS व्हॅल्यू म्हणतात. आपल्याला सगळ्यात मेन या लेसनमध्ये काय शिकायचं की जर हा ऑल्टरनेटिंग सोर्स आपण रेझिस्टरच्या अक्रॉस लावला, इंडक्टरच्या अक्रॉस लावला आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस लावला तर काय होतं बघा. जर मी हा रेझिस्टरच्या अक्रॉस लावला तर इफ आय कनेक्ट इट अक्रॉस अ रेझिस्टर, व्हॉट इज गोइंग टू हॅपन, रेझिस्टरच्या अक्रॉस कनेक्ट केला तर करंट आणि EMF हे इन फेज असतात. हे खूप तुम्हाला बेसिकली माहिती पाहिजे, खूप बेसिक गोष्ट आहे की रेझिस्टर जर काही मी लावला एसीच्या अक्रॉस तर जो करंट आहे तसाच व्होल्टेज असेल, म्हणजे EMF आणि करंट दोन्ही इन फेज असतील. काय म्हणतो त्याला आपण, इन फेज वर्ड वापरतो, इन फेज, दोन्ही साइन आहेत, आणि त्यांचा रेशो मला देईल रेझिस्टन्स. काय देईल, रेझिस्टन्स. त्याचं युनिट तुम्हाला माहिती ओहम आहे, रेझिस्टन्स युनिट. हां चला, फेजर डायग्राम कसा काढतो आपण, फेजर डायग्राम आपण असा ड्रॉ करतो, हा करंट तर त्याच डिरेक्शनमध्ये EMF, कारण की त्यांच्यामध्ये अँगल 0 आहे, कोणी लीड करत नाही, लॅग करत नाही, फेज डिफरन्स 0 आहे. पॉवर कशी कॅल्क्युलेट करतो आपण, अरे पॉवर कॅल्क्युलेट आत्ताच बघितले, व्होल्टेज इंटू करंट पॉवर असतो. सो पॉवर काय येईल, ई नॉट आय नॉट, बघा मी दोघांना मल्टिप्लाय करतोय, साइन स्क्वेअर ओमेगा टी. सो पॉवर पण साइन स्क्वेअरमध्ये येते, त्यामुळे इंटिग्रेशन ज्यावेळेस मी करीन ह्याचा ॲव्हरेज पॉवर काढायला तर इंटिग्रेशन येतं ई नॉट आय नॉट, आणि साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन एका सायकलवरती हाफ येतं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे याचं उत्तर ERMS IRMS असं बनतं, कारण की 2ला √2 दिलं आणि ई नॉट बाय √2 आय नॉट बाय √2 दोन्ही RMS व्हॅल्यूज बनल्या, असा बनतो फॉर्म्युला ॲव्हरेज पॉवर. पण तेच जर काही मी इंडक्टरच्या अक्रॉस कनेक्ट केलं असतं तर इंडक्टरच्या अक्रॉस बघा काय झोल होणार आहे, जर काही करंट साईनमध्ये असेल तर EMF लीड करतो, साईनच्या पुढे लीड करणारा 90 डिग्रीनी कॉस असतो. सो त्यामुळे कॉसचं इक्वेशन, ईचं इक्वेशन कॉसमध्ये येतं, कारण की EMF लीड करत असतो, करंट लॅग करतो. डेरिवेशन इज नॉट इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. ह्याचा जो रेशो आहे ना, तो रेशो तुम्हाला रेझिस्टन्स देणार नाही आहे, तो तुम्हाला देणार आहे ओमेगा एल, ज्याला आपण म्हणतो रिॲक्टन्स. त्याला रेझिस्टन्स का नाही बोलत मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं रिझन. आत्ता सध्या त्याला रिॲक्टन्स म्हणतो, त्याचं युनिट ऑब्व्हियसली फॉर्म्युला सेम आहे, म्हणजे युनिट पण त्याचं ओहमच असलं पाहिजे. कोणाचं, एक्सेलचं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं. त्याचा फेजर डायग्राम कसा येईल, तर जर करंट मी हॉरिझॉन्टली ड्रॉ केलं तर EMF लीड करतोय, लीड म्हणजे अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्हली लीड करतोय, EL वरती जातो 90 डिग्रीने. पॉवर त्याच्यामध्ये काय असेल, करा मल्टिप्लाय, ई नॉट आय नॉट साइन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. आता साइन कॉस असल्यामुळे झोल आहे, इंटिग्रेशन ओव्हर होल सायकल करताना नीट विचार करा, साइन कॉस पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट, त्यामुळे मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येईल. बघा ना, तुम्हाला माहिती आहे क्वाड्रंट सिस्टम कसं वर्क करतं, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह असं वर्क करतं. तर मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट इथे पॉझिटिव्ह असेल आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असेल, त्यामुळे तिथे पॉझिटिव्ह येणार उत्तर, बट सेकंड आणि फोर्थमध्ये नेगेटिव्ह येणार उत्तर. सो होल सायकलवरती त्याचं इंटिग्रेशन 0 येतं, त्यामुळे आपण इंडक्टरमध्ये कुठलाही पॉवर लॉस होत नाही, ॲव्हरेज पॉवर लॉस 0 असतो, नो पॉवर लॉस. एनर्जी स्टोअर करतो तो, पॉवर लॉस करत नाही, त्यामुळे त्याला रेझिस्ट नाही म्हणत, रिॲक्ट म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, रिॲक्टन्स. रेझिस्टन्स म्हणून टाकला असतं इंडक्टिव्ह रेझिस्टन्स जर त्यांनी पॉवर लॉस केला असतं. रेझिस्टर रेझिस्ट करतो म्हणून रेझिस्टन्स म्हणतात त्याला, हा रिॲक्ट करतो. ओके, कॅपॅसिटरचा झोल तसाच आहे, सेम आहे ऑलमोस्ट, फक्त तिथे घेताना EMF आधी घ्या, कारण की इथं करंट लीड करतो, नॉट साइन ओमेगा टी. सो लीड करणारा कॉस असतो, तुम्हाला माहिती आहे, कॉस ओमेगा टी. आणि इथे पण रेशो जो असतो तो तुम्हाला 1/ωc मिळेल, दॅट इज XC. याला पण आपण रिॲक्टन्स म्हणणार आहे. इथे पण सेम सगळं फॉलो होणार आहे, फक्त इथे फेजर डायग्राम कसा येईल, करंट इथे असेल तर EMF लॅग करेल, EC लॅग करेल 90 डिग्री. दॅट इज वॉट यू विल रिमेंबर. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट. आता या तिघांना एकत्र जोडलं LCR सिरीजमध्ये तर काय होतं, सिरीजमध्ये जर एकत्र जोडलं त्यांना तर या तिघांच्या अक्रॉस ड्रॉप डेव्हलप होतील, याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप डेव्हलप होईल ER.
ह्याच्या अक्रॉस डेव्हलप होईल EL आणि ह्याच्या अक्रॉस होईल EC. तुम्हाला आठवेल DC मध्ये आपण एकावरती 2 वोल्ट 3 वोल्ट आणि 5 वोल्ट असेल तर आपण ॲड करायचं 2 + 3 + 5 = 10. तसं इथे चालत नाही. इथे ॲडिशन वेक्टोरियल म्हणजे फेझरनी ॲड करावं लागतं. त्याचं रिझन काय की जर इथे करंट असेल तर करंट बरोबर कुठला रेझिस्टन्स असतो, करंट बरोबर असतो रेझिस्टरमधला EMF. करंट बरोबर कोणता EMF असतो, रेझिस्टरमधला ER असतो. EL जो असतो ना तो लीड करत असतो करंटला आणि EC लॅग करत असतो. EC काय करत असतो, लॅग. त्यामुळे ह्यांचा नेट कसा काढणार तर 3 वेक्टर तुम्हाला ॲड करायचे. कॉमन सेन्स आहे. आधी मी अँटी पॅरलल पॅरलल ॲड करून घेईन तर या दोघांची ॲडिशन काय देईल मला, EL - EC आणि हा ER तर पायथागोरस थिअरमने सॉल्व्ह केला तर माझा नेट E कसा मिळतो, √ER² + EL - EC द होल स्क्वेअर. असा माझा नेट EMF मिळतो आणि नेट EMF करंट बरोबर किती अँगल काढतोय तो अँगल पण मला कॅल्क्युलेट करता येतो. या पूर्ण फिगरला जर मी करंटनी डिवाइड केलं तर मी तुम्हाला दाखवतो करंटनी कसं डिवाइड करायचं. पहिलं आपण सगळ्यात बेसिक गोष्ट काढू की रेझिस्टरवरती किती ड्रॉप असेल तर ओहम्स लॉ वापरा, I × R. इंडक्टरवरती किती ड्रॉप असेल, I × त्याचा रेझिस्टन्स, पण त्याला रेझिस्टन्स असतो, त्याला रिॲक्टन्स असतो XL आणि I × XC बरोबर. सो तुम्ही मला सांगा जर मी या सगळ्यांना I नी डिवाइड केलं तर ते कशात कन्वर्ट होतील. बघा प्रत्येकाला I नी डिवाइड केलं I ते रूटमध्ये गेले की स्क्वेअर होणार आहे तुम्हाला माहिती आहे. सो हा फॉर्म्युला असा मॉडिफाय होतो. EMF अपॉन करंट इज, त्याला न रेझिस्टन्स बोलता येईल न रिॲक्टन्स बोलता येईल कारण की तो सगळ्यांचा मिक्सचर आहे. त्याला म्हणतो आपण इम्पेडन्स आणि इम्पेडन्स असतो √ER/I काय देईल तुम्हाला, R² XL - XC द होल स्क्वेअर. त्यामुळे डायग्रॅम असं लक्षात ठेवा, हा झाला R, हा झाला XL - XC आणि हा झाला Z, हा झाला φ. तुम्हाला आता tan φ कोणी विचारला तरी तुम्ही पटकन काढू शकाल, cos φ कोणी विचारला तरी तुम्ही पटकन काढू शकाल, सगळं काढू शकता तुम्ही. cos φ हा पॉवर फॅक्टर असतो लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर. आणि ज्या ज्या वेळेस पॉवर फॅक्टरचा उल्लेख येईल यूज होईल तर ते LCR सर्किटमध्ये म्हणतील. ओके, LCR सर्किटमध्ये, कारण की नॉर्मल नुसता रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये ERMS IRMS × 1 असतो. सो पॉवर फॅक्टर 1 असतो. ठीक आहे. इंडक्टर आणि कॅपॅसिटरमध्ये पॉवर लॉस 0 असतो म्हणजे पॉवर फॅक्टर 0 असतो. बट जर LCR सर्किट असेल तर पॉवर फॅक्टरचा उल्लेख येईल आणि त्याची व्हॅल्यू R/Z नी कॅल्क्युलेट करू शकतो मी cos φ. तसंच tan φ पण मला φ काढण्यासाठी मदत करेल. पॅरललमध्ये आपण रेझोनन्स फक्त बघणार आहे, पॅरलल LC ऑसिलेशनचं रेझोनन्स बघणार आहे. सो रेझोनन्समध्ये काय होतं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. रेझोनन्समध्ये हा जो Z असतो ना जो मी सिरीजसाठी काढला आहे ह्याची व्हॅल्यू अचानक मिनिमम होऊन जाते एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला. मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देतो. बघा जर मी या ग्राफवरती प्लॉट केला फ्रिक्वेन्सी वर्सेस XL तर मला काय सापडेल, अरे XL तर ω/L आहे म्हणजे फ्रिक्वेन्सीला डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे स्ट्रेट लाईन येईल. मी XCचा ग्राफ प्लॉट करायला गेलो, XCचा तर मला तो असा मिळेल ग्राफ. म्हणजे या पॉईंटला दोन्ही ग्राफ मीट होत आहेत, त्याला आपण म्हणतो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. या पॉईंटला XL बिकम्स इक्वल टू XC. या पॉईंटच्या पुढे तुम्ही जा तर XL मोठा असेल XC पेक्षा. बघा वरती चालला आहे XLची व्हॅल्यू आणि ह्याच्या अलीकडच्या फ्रिक्वेन्सीजला XC डॉमिनंट असतो बरोबर. सो ज्या वेळेस रेझोनन्स होतो त्यावेळेस सिरीजसाठी Z बिकम्स मिनिमम. Z मिनिमम होऊन जातो. किती होतो मिनिमम म्हणजे R बनून जातो आणि त्यामुळे त्याचा ग्राफ जर तुम्ही प्लॉट करायला गेला Z वर्सेस फ्रिक्वेन्सीचा तर तुम्हाला असा बेल शेप मिळेल. ओके, उलटी बेल. या फ्रिक्वेन्सीला Z मिनिमम बनतो. किती मिनिमम, R बनून जातो. आणि त्यामुळे करंट कसा बनेल तर E = IZ. Z मिनिमम तर करंट मॅक्सिमम बनला पाहिजे, कॉमन सेन्स आहे. तर करंट असा बनेल एक्झॅक्टली उलटा. इथे करंट मॅक्सिमम असेल, I मॅक्स असेल. हा झाला सिरीजसाठी. पॅरललला थोडासा उलटा झोल आहे. पॅरललला पण सेम लॉजिक आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी सेम आहे, दोन्हीकडे रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पण सेम आहे 2π√LC. फक्त इथे फरक काय पडतो की ते Z बिकम्स मॅक्सिमम म्हणजे Z वर्सेस फ्रिक्वेन्सीच्या ग्राफमध्ये Z बिकम्स मॅक्सिमम आणि करंट बिकम्स मिनिमम कारण की Z आणि करंट इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. सो हा करंटचा ग्राफ फ्रिक्वेन्सी बरोबरचा, हा झेडचा ग्राफ फ्रिक्वेन्सी बरोबरचा. या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतो जिथे ह्या व्हॅल्यूज घेतात. ओके, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर राहतो विषय LC ऑसिलेशनचा. फक्त LC ऑसिलेशनमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की जर मी एक इंडक्टर आणि एक कॅपॅसिटर जर मी यांना पॅरललमध्ये एकाला चार्ज केला कॅपॅसिटरला आणि ठेवला तर कॅपॅसिटर विल फर्स्ट चार्ज ओव्हर दिस इंडक्टर. आत्ता सध्या एनर्जी इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर केली कॅपॅसिटरने, तो जेव्हा डिस्चार्ज होईल तर ती मॅग्नेटिक फील्डमध्ये स्टोअर होईल एनर्जी. त्यानंतर परत त्याचे ऑसिलेशन कंटिन्यू होतात. तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. तो कितीच्या टाईम पिरियडनी फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होतो तर तो ह्या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होतो. दॅट्स इट. पण एवढं इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस एनर्जी ऑसिलेट होणार आहे तेव्हा
इलेक्ट्रिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर होईल कॅपॅसिटरमध्ये, मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर होईल इंडक्टरमध्ये, आणि ते एनर्जीचं ऑसिलेशन होतं. इन दिस वे LC ऑसिलेशन वर्क, अँड दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. नेक्स्ट लेक्चर प्लीज सजेस्ट करा मला कमेंट सेक्शन. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.